सर्वप्रथम आपल्या क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आज एक विशेष पर्व असा आहे की 8 मार्च आहे आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन आपण साजरा करतो. आता त्यात आपल्या क्लासमध्ये ज्या मुली आहेत तर त्यांच्यासाठी एक छोटासा मेसेज. क्लासमध्ये ज्या मुली येतात 12th मध्ये शिकत आहेत किंवा आता सकाळच्या बॅचमध्ये पण ज्या आहेत, आता सकाळच्या बॅचमधल्या तर इथे नाही आहेत, पण आता ज्या मुली इथं आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा मेसेज देण्यासाठी ते मॅडम इथं आहेत. तर आपला जे क्लास चालू केला 1996ला, तर सुरुवातीचे 10 वर्ष जवळपास 2005 पर्यंत मी एकटा होतो. म्हणजे एकटा म्हणजे हे सगळं क्लासेसची मॅनेजमेंट मी स्वतः, टीचिंग हे सगळ्या गोष्टी बघत होतो. 2005 नंतर जेव्हा माझं लग्न झालं डिसेंबरमध्ये, त्याच्यानंतर आज 2024पर्यंत म्हणजे हा जो नंतरचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्या क्लासचा जो टीचिंग पार्ट आहे तो सोडून उरलेलं जे मॅनेजमेंट आहे, आपली सिस्टीम आहे, बाकीचे सगळं जे आपले इथले जे कर्मचारी आहेत त्यांचं मॅनेजमेंट असेल, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी कधीच इंटरफेअर म्हणजे लक्ष बिलकुल देत नाही. माझं काम फक्त वर्गात येणे, शिकवणे, मुलांचं काही डाऊट असलं तर ते पाहणे. त्याच्या पलीकडे मी इथल्या व्यवस्थापनामध्ये कुठलंही लक्ष देत नाही. तर ते मॅडम सगळं पाहतात. आणि जे विशेष करून ज्या मुली क्लासमध्ये येतात, आता आपल्याकडं काही महिला कर्मचारी पण असतात, सध्या आता नाही आहेत, पण पूर्वी रिसेप्शनमध्ये एक लेडीज पण त्यांचं काही अडचणी आल्या तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. तर सध्या नाही, पण आता पुढे आपण जेव्हा घेतोच आहे काही दिवसानंतर पण ते पण. तर सध्या ह्या सगळ्यावरती ज्या क्लासमध्ये ज्या मुली शिकतात साधारणतः आपल्याकडे त्याचं प्रमाण आत्ता सध्या जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ॲप्रॉक्सिमेटली 25% पर्यंत मुली क्लासमध्ये असतात. तर त्यांच्या काही अडचणी, त्यांच्या समस्या जे काही असतात तर त्याच्यासाठी आपण कारण की बऱ्याच वेळेला काय होतं की मुली डायरेक्टली आम्हाला बोलू शकत नाहीत. आमचे जे जेंट्स आहेत कर्मचारी त्यांना काही गोष्टी ते सांगू शकत नाहीत. अशा वेळेला मग कोणतरी कॉन्टॅक्ट पर्सन असलं पाहिजे क्लासमध्ये, त्यांना मोकळेपणाने सगळ्या गोष्टी बोलता आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण त्यांना मॅडमला कॉन्टॅक्ट करायला सांगतो. त्यांना काही प्रॉब्लेम आला तर व्हॉट्सअपवर मेसेज पाठवायला सांगतो. आणि मुलांच्या बरोबरीनं मुलीनं सुद्धा मॅथमध्ये खूप चांगलं करिअर केलं पाहिजे, त्या क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे, ही क्लासची पहिल्यापासूनची भावना आहे. म्हणजे पहिल्यापासून आपण या गोष्टी अगदी सुरुवातीपासूनच याचा विचार केला. आणि आपल्या क्लासमध्ये मुलींसाठीचं जे वातावरण आहे ते अत्यंत सिक्युअर आहे. त्यांच्यासाठी स्पेशल एंट्री आहे. त्यांची पार्किंग पण पहिलं आपण सेपरेट करत होतो. आता थोडं संख्या कमी असल्यामुळं आपण एकत्र पार्किंग घेत आहोत. नाही तर पूर्वी मुलींसाठी पार्किंग म्हणजे त्यांचं कुठंच काही संबंध येणार नाही. अगदी म्हणजे कॅमेऱ्यापासून सगळ्या गोष्टी, त्यांच्या सुविधा, त्यांना सगळ्या लागणाऱ्या ज्या सोयी आहेत त्या आपण म्हणजे गेट पण वेगळं आहे त्यांचं, एंट्री गेटपासून एक्झिटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मुलींसाठी आपण नेहमी क्लासनं पहिल्यापासून सपोर्ट केला आणि त्यांचा प्रतिसाद पण तसा राहिलेला आहे. तर आज महिला दिन आहे. सरांनी आताच खूप कौतुक केलंय माझं. घरामध्ये नेहमीच कौतुक होतं आणि आज तुमच्या समोरही झालेलं आहे. पण मला या स्टेजवर खूप जास्ती उभा टाकायची किंवा बोलण्याची सवय नाहीये. तरी मी तुमच्याशी थोडासा संवाद साधते. आज 8 मार्च, त्याच्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. महिलांना जगामध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी आपल्याशी काही संवाद साधू इच्छिते. जागतिक महिला दिवस या दिवसाची सुरुवात कधी झाली हे माहित आहे का? ठीक आहे. तर या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी चालू झालेली आहे. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात महिला काम करत होत्या आणि त्या महिलांकडून खूप जास्ती काम करून घेतलं जात होतं आणि त्या कामाच्या तुलनेने त्यांना म्हणजे खूप कमी मानधन मिळत होतं, त्या मजुरी मिळत होती. मग त्याच्यासाठी महिलांनी आवाज उठवला, संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्याचा प्रयत्न केला.
महिलांनी केलेला हा संघर्ष म्हणजे जगातील पहिला संघर्ष होता. त्यानंतर 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला मान्यताही मिळाली. म्हणजेच महिलांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन कार्य तर केले तर महिला काहीही करू शकतात. आज सर्व महिला हा सन्मानाचा, अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करत आहेत. आज सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचे समाजात मोलाचे काम आहे. शेतातील मजुरापासून ते देशातील राष्ट्रपतीपर्यंत, तसेच शिक्षिका, डॉक्टर, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, पायलट, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. कुठलेही काम लहान नाही. कुठलेही काम करावे आणि घरच्या आपल्या प्रगतीमध्ये हातभार लावावा असा विचार करून महिला अनेक कामे करत राहतात. आपल्या क्लासेसने नेहमीच मुलींना प्रोत्साहन दिले आहे. मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि चांगले करिअर करावे यासाठी जोशी क्लासेस म्हणजेच आपले जोशी सर नेहमी प्रयत्नशील राहतात. सरांच्या मते IT सेक्टर या फील्डमध्ये मुलींना चांगल्या व नवनवीन संधी उपलब्ध आहेत. या संधीचा सर्व मुलींनी फायदा करून घेतला पाहिजे. मुलींनी डॉक्टरच व्हावे असं काहीही नाही. या उलट इंजिनियरचा कालावधी कमी असल्यामुळे जॉबच्या संधी लवकर उपलब्ध होतात व मुली लवकर आपल्या पायावर उभ्या राहतात. तुमच्या 12वीच्या या पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला काहीही प्रकारची अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. तसं तर आपल्या क्लासमध्ये मुलींना कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत. आपला कर्मचारी वर्ग, आपला स्टाफ आणि सर आणि मी पण तुमच्या मदतीसाठी कायम तत्पर असते. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. मी तुमच्या सर्व ह्याचा विचार करेल आणि तुमची मदत करेल. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.